स्वामी समर्थ हे भक्तांच्या मनात एक खास स्थान आहे। त्यांच्या शिकवणींमुळे भक्तांचा आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सकारात्मकता येते। स्वामींची प्रत्येक शिकवण एक वेगळा संदेश देते, जो आपल्या जीवनात उपयोगी ठरतो। स्वामी समर्थांचे विचार आणि त्यांच्या चरित्रातील घटनांचा विचार केल्यास आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात। स्वामींच्या शिकवणीत सर्वप्रथम आत्मविश्वासावर जोर दिला जातो। त्यांचा संदेश आहे की तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही जे काही ठरवाल ते तुम्ही नक्कीच साध्य करू शकता। स्वामींच्या या विचारामुळे भक्तांना आपले उद्दिष्ट साध्य करण्याची प्रेरणा मिळते। अनेक वेळा आपण आपल्यावर विश्वास ठेवण्यास कमी पडतो आणि म्हणूनच स्वामींच्या शिकवणीत आत्मविश्वासाचे महत्त्व आहे। आपल्या आयुष्यात संकटे येतात आणि त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी स्वामी समर्थ सांगतात, कधीही हार मानू नका, कारण तुम्ही एक शक्तिशाली व्यक्ती आहात। संकटांच्या काळात त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला धैर्य मिळते। स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात, त्यामुळे आपल्याला प्रत्येक अडचणीवर मात करता येते। स्वामींचा एक महत्त्वाचा संदेश म्हणजे प्रेम। प्रेम हेच सर्वात मोठं शस्त्र आहे, असे स्वामी म्हणतात। प्रेमाने जगातले सर्व अडथळे पार करता येतात। आपल्याला जर जीवनात आनंद आणि शांती हवी असेल तर प्रेमाचं पालन करायला हवं। जेव्हा आपण प्रेम देतो तेव्हा ते आपल्याला परत मिळतं। स्वामींच्या आशीर्वादाने प्रेमाला एक विशेष महत्त्व प्राप्त होतं। संसारात अनेक समस्या आणि अडचणी असतात, पण स्वामी समर्थांनी दाखवलेला मार्ग म्हणजे संकटांचा सामना धैर्याने करणे। धैर्य ठेवून पाऊल टाका, हे स्वामींचं मार्गदर्शन आहे। संकट येणारच, पण त्यांचा सामना कसा करायचा हे महत्त्वाचं आहे। स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक भक्ताला त्याच्या जीवनातील प्रत्येक अडचणीवर मात करण्याची प्रेरणा मिळते। स्वामी समर्थांची एक आणखी महत्त्वाची शिकवण म्हणजे ध्यान आणि प्रार्थना। ध्यान आणि प्रार्थना म्हणजेच आत्मशोध, असे स्वामी सांगतात। ध्यानामुळे मनाची स्थिरता साधता येते आणि प्रार्थनेच्या माध्यमातून स्वामींचा आशीर्वाद मिळवता येतो। भक्तांना समजावण्यात येतं की ध्यान करा, कारण ध्यानामुळे तुमचे जीवन बदलू शकतं। स्वामींच्या विचारांचा आणखी एक पैलू म्हणजे समर्पण। भक्तांमध्ये स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवण्याची शिकवण दिली जाते। मी तुमच्या पाठीशी आहे, हे स्वामींचे वचन असते। भक्तांना त्यांच्या कष्टाचं महत्त्व आणि स्वामींच्या आशीर्वादाचं मूल्य लक्षात येतं। आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले विचार। स्वामी समर्थ सांगतात की सकारात्मक विचार ठेवा, विचारच आपल्या जीवनात बदल घडवू शकतात। विचार सकारात्मक असले तर जीवनातले संकटे कमी होतील। त्यामुळे स्वामींचा संदेश आहे की तुमचं मन जर स्वच्छ आणि सकारात्मक असेल तर तुम्ही सर्व अडचणींवर मात कराल। स्वामी समर्थांच्या उपदेशांमुळे भक्तांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण होतं। मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीन, असं स्वामींनी सांगितलं आहे। भक्तांच्या जीवनात स्वामींचा आशीर्वाद सदैव आवश्यक आहे, कारण त्यांच्या कृपेने जीवनातील प्रत्येक समस्या दूर करता येते। स्वामींच्या शिकवणींचं महत्त्व फक्त शब्दांमध्ये नाही, तर ती अनुभवण्यात आहे। भक्तांनी अनुभवलेल्या चमत्कारांनीच त्यांच्या विश्वासाला धार आणली आहे। स्वामींच्या आशीर्वादामुळे मला यश मिळालं, असे अनेक भक्त सांगतात। स्वामी समर्थांचे यश हे त्यांच्या भक्तांच्या अनुभवातून स्पष्ट होतं। स्वामी समर्थांचा एक अन्य विचार म्हणजे सर्वांच्या कल्याणाचा विचार करणे। तुमच्या प्रत्येक क्रियेत इतरांचं कल्याण असायला हवं, असे स्वामी सांगतात। यामुळे भक्तांमध्ये निस्वार्थ प्रेम आणि करुणा जागृत होते। हेच स्वामींच्या शिकवणींचं मूळ आहे, ज्यामुळे भक्त समाजात एक सकारात्मक बदल घडवू शकतात। जीवनात असलेली नकारात्मकता कशी दूर करावी हे देखील स्वामींच्या विचारांतून शिकता येते। नकारात्मकता तुमच्या मनावर कधीही वर्चस्व गाजवू नये, असे स्वामी म्हणतात। त्यामुळे आपले मन स्वच्छ आणि स्पष्ट ठेवणं महत्त्वाचं आहे। नकारात्मक विचारांनी जरी घेरलं तरी स्वामींच्या आशीर्वादाने त्यावर मात करता येईल। स्वामी समर्थांच्या चरित्रातील कथा देखील प्रेरणादायी आहेत। अनेक भक्तांच्या अनुभवांनी यामध्ये एक नवा दृष्टिकोन मिळवता येतो।
त्यांच्या कथा आपल्या जीवनातल्या समस्या आणि अडचणींवर प्रकाश टाकतात. स्वामींच्या चमत्कारांनीच भक्तांना त्यांच्या विश्वासावर ठाम राहण्यासाठी प्रेरित केलं आहे. स्वामींची एक खासियत म्हणजे त्यांनी भक्तांना प्रोत्साहन दिलं. तुमचं यश तुमच्या कष्टांमध्ये आहे, हे स्वामींचं वचन आहे. मेहनत कधीही व्यर्थ जात नाही. प्रत्येक भक्ताच्या प्रयत्नांमुळे त्याचं जीवन उज्ज्वल होतं. स्वामी समर्थ भक्तांच्या प्रत्येक कष्टांना महत्त्व देतात, कारण मेहनतीशिवाय यश प्राप्त होणार नाही. शांतता आणि समाधान मिळवण्यासाठी स्वामींच्या विचारांची नेहमी आवश्यकता आहे. तुमचं मन शांत ठेवा, कारण शांत मनाने विचारल्यास तुम्हाला योग्य उत्तर मिळेल, असे स्वामी म्हणतात. यामुळे भक्तांना त्यांच्या आयुष्यातील निर्णय घेण्यात मदत मिळते. स्वामींच्या आशीर्वादामुळे भक्तांचे जीवन अधिक उज्ज्वल बनतं. मी तुमच्या सोबत आहे, असं स्वामींचं आश्वासन भक्तांना दिलं जातं. यामुळे भक्तांना सन्मान, प्रेम आणि आनंद मिळतो. स्वामींच्या शिकवणींचा प्रभाव त्यांच्या भक्तांच्या जीवनात दिसून येतो. स्वामी समर्थ सांगतात की जे तुम्ही आज करत आहात ते तुमच्या भविष्याची जडणघडण करणार आहे. त्यामुळे भक्तांना त्यांच्या आजच्या कृतींचं महत्त्व समजावण्यात येतं. प्रत्येक कार्यात सकारात्मकतेचा समावेश करायला हवा, कारण याच्यातून आपल्याला यश प्राप्त होईल. अंततः स्वामी समर्थांची शिकवण, विचार आणि त्यांच्या आशीर्वादांचा प्रभाव हे आपल्या जीवनाला एक सकारात्मक दिशा देतात. स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहे, असं मानून प्रत्येक भक्ताने त्यांच्या शिकवणींवर आधारित जीवन जगायला हवं. स्वामी समर्थांच्या विचारांनी जीवनातले अडथळे पार करणे शक्य होते. त्यांच्या शिकवणींचा प्रभाव कसा आहे हे आपल्या जीवनात अनुभवता येतं. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सर्वांना सुख, आनंद आणि शांती देईल. स्वामी समर्थ सांगतात की तुमचे जीवन तुमच्या हातात आहे, त्यामुळे प्रत्येक भक्ताने स्वामींच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगावं आणि त्यांच्या आशीर्वादांचा लाभ घ्या. तुमच्या आयुष्यात यश, प्रेम आणि शांती हवी असल्यास स्वामींचं नामस्मरण करायला विसरू नका.